क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू परत एकदा कॅप्चर तिने मारलेला. 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या झाली होती 10. बिनबाद 10. विनायकांचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 5 पाहूया. परत एकदा कॅप्चर तिने मारलेला चेंडू. या 4 धावा. 4 धावाने संघ पोहोचलाय तो 14 धावसंख्येवरती. बिनबाद 14. पहिलं षटक चालू असताना चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना 5 कॅप्चर परत एकदा टॅप चेंडू आणि 4 धावा. लगातार 3 चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 18. 21 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना परत एकदा चांगला चेंडू. 5वा चेंडू होता परंतु एक धाव रोखू शकले नाही. 34 धाव म्हणू शकतो आपण. आणि एका धावने संघ पोहोचला तो 22 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि परत चॉप आणि कॅप्चर तिने 4 धावा. 95चा इशारा या ठिकाणी. 27 एकूण 5 धावा. 5 धावांनी संघ पोहोचलाय तो 27 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू परत एकदा कॅप्चर तिने मारलाय चेंडू. 4 धावा. होच केलेले 31. 4 धावांनी संघ पोहोचलाय तो 31 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू परत एकदा अण्णा यांचा खेळण्यासाठी टॅपचे बादशाह परत पण त्यांचा वाईटचा इशारा. अवंतर एका धावाने संघ पोहोचलाय तो 32 या धावसंख्येवरती. परत एकदा टॅपच्या रीतीने मारला चेंडू. गॅप मध्ये 4 धावा. संघाची धावसंख्या झाली होती 36 विदाउट लॉस. दुसरं षटक चालू असताना काही चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज 5 आणि चांगला फटका होता. शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती शायनिंग स्टार मालपे संघाची 37. बिनबाद 37. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन आलाय तो. पंचांचा व्हायचा इशारा. अवंतर एकदा परत एकदा टॅप. 4 धावा. 4 धावेने संघ पोहोचलाय तो 45 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना पुढील चेंडू रोहित यांचा खेळण्यासाठी सज्ज 5. पंचांचा वाईटचा इशारा. अवंतर 1 धावेने संघ पोहोचलाय तो 47 या धावसंख्येवरती. बिनबाद 47. परत एकदा टॅपचा मारण्याचा प्रयत्न आणि चांगले क्षेत्ररक्षण. 4 धावा संघासाठी रोखल्या आहेत त्या गुरववाडी संघाने. पुढील चेंडू 5 येणार आणि ऑफसाईडला कडवला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 48. आणि परत एकदा अवांतर 1 धाव. वाईट 49 धावसंख्या झाली ती तिसरं षटक चालू असताना. आणि बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 49. 1 बाद 49. एक चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. पाहूया. आणि परत एकदा लेग साईडला कटवला. डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 50. 50 झाले. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय तो प्रणय. सामना करतील 5 सलामीवर फलंदाज. या ठिकाणी चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना पहिला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एकाने संघ पोहोचलाय तो 51 या धावसंख्येवरती. 1 बाद 51. पुढील चेंडू प्रणय यांचा. परत एकदा टॅपच्या रीतीने मारलेला चेंडू. 4 धावा. 4 धावेने संघ पोहोचलाय तो 55 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज 5. परत एकदा टॅप आणि 4 धावा. 4 धावेने संघ पोहोचलाय तो बरोबर आता आला 59 या धावसंख्येवरती. 95चा इशारा. परत एकदा टॅप रीतीने 4 धावा. एकूण 5 धावा. 5 धावेने संघ पोहोचलाय तो 64 या धावसंख्येवरती.